नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. जे बोर्ड एक्झाममध्ये 2025 इयरमध्ये जे क्वेश्चन विचारले होते ते डिस्कस करूया. ते डिस्कस करायच्या आधी आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरसाठी बोर्ड एक्झाममध्ये किंवा बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला वेटेज आहे 8 मार्क्सचं. आता हे जे काही 8 मार्क्स आहे ते कसे डिवाइड केलेले ते बघूया. बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पेपरचे 4 सेक्शन ए, बी, सी आणि डी. ए सेक्शनमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी MCQ असणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवर आणि तो कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर 1 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे आणि हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काय कंपल्सरी आहे. MCQ सुद्धा कंपल्सरी आहे. MCQ का कंपल्सरी? कारण 8 MCQ 8 जे काही MCQ दिलेले ते तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचे तरच तुम्हाला 16 मार्क्स भेटणार आहे. म्हणजे सेक्शन ए यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरला वेटेज आहे 3 मार्कासाठी. सेक्शन बी हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो सेक्शन बी मध्ये आणि सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवर. म्हणजे सेक्शन बी तुम्हाला 2 मार्क्स देणार आहे मॅथमॅटिकल लॉजिकसाठी. सेक्शन सी मध्ये क्वेश्चन विचारला जाणार आहे तुम्हाला 3 मार्कासाठी आणि सेक्शन सी तुम्हाला 3 मार्क देणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरसाठी. सेक्शन डी मध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरसाठी एकही क्वेश्चन विचारलेला नाही. म्हणजे सेक्शन डी तुम्हाला देणार आहे 0 मार्क. म्हणजेच याच्यावरून क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये आपल्याला लक्षात येतं की मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमध्ये कंपल्सरी 2 मार्क्ससाठी MCQ हा विचारला जाणार आहे. म्हणजे बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये कंपल्सरी मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवर एक MCQ असणार आहे. सिमिलरली कंपल्सरी मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमध्ये 1 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला अशी कळतीये की सेक्शन बी मध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहे. तो कंपल्सरी नसणार आहे. त्यात म्हणजे कोणते पण आपण सॉल्व्ह करू शकतो पण 2 मार्कासाठी क्वेश्चन असणार. सिमिलर आणखी काय लक्षात येतं? सेक्शन सी मध्ये तुम्हाला क्वेश्चन असणार आहे 3 मार्क्ससाठी. म्हणजे 3 + 2 तुमचे 5 आणि हे 3 म्हणजे टोटल तुमचे 8 मार्क मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये कव्हर झाले. मग आता आपल्याला तेच चेक करायचंय बोर्डची जी क्वेश्चन पेपर होती 2025 मध्ये त्या 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन ए मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी MCQ पाहिजे, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन पाहिजे. सेक्शन बी मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन, सेक्शन सी मध्ये 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आणि ऑलरेडी ते दिलेले आहे तरी सुद्धा आपण चेक करू आणि मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवर 2025 मध्ये बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणते क्वेश्चन विचारलेले होते ते आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. सेक्शन ए मध्ये 2 मार्क्ससाठी MCQ आणि 1 मार्क्ससाठी क्वेश्चन. हे बघा सेक्शन ए मध्ये तुम्हाला 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही बघितले तर सेक्शन ए मध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला MCQ विचारलाय मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टर. आता आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे? इफ A = 1 2 3 4 5 देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. खाली दिलेलं कोणतं वाक्य ट्रू नसणार आहे. ट्रू नाही म्हणजेच काय चेक करायचं आपल्याला? फॉल्स आहे की नाही म्हणजे फॉल्स बघणार आहोत. आता इथं काय दिलेलं आहे? देअर एक्झिस्ट फॉर ऑल. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट हे दोन्ही क्वांटिफायर्स दिलेले. फॉर ऑल हे ट्रू केव्हा असणार आहे? जेव्हा ते सगळ्यासाठी होल्ड होणार आहे ऑल साठी. आणि ते फॉल्स केव्हा असणार आहे? ऍटलिस्ट 1 कमीत कमी एकासाठी जरी ट्रू नाही झालं ऍटलिस्ट 1 एकासाठी सुद्धा होल्ड नाही झालं तरी ते फॉल्स असणार. देअर एक्झिस्ट हे ट्रू केव्हा असणार आहे? कमीत कमी एकासाठी ऍटलिस्ट 1 एकासाठी जरी होल्ड झालं तरी ते ट्रू असणार आहे. पण कोणत्याच कशासाठी ट्रू नाही झालं? नॉट होल्ड फॉर म्हणजे कशासाठीच ट्रू नाही झालं तर ते काय असणार? फॉल्स असणार आहे. फॉर ऑल मध्ये सगळ्यासाठी जर होल्ड झालं तरच ट्रू, एकासाठी सुद्धा होल्ड नाही झालं तरी फॉल्स आहे. देअर एक्झिस्ट त्याच्या उलट काय? एकासाठी जरी ट्रू झालं तरी ट्रू असणार आहे. कशासाठी ट्रू नाही झालं तर फॉल्स असणार आहे. मी आपल्याला फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट साठी माहिती आहे. मग पहिला ऑप्शन बघूया. ए काय दिलेलं आहे? देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट x + 3 विच इज इक्वल टू 8. देअर एक्झिस्टचा मिनिंग काय होतो? देअर एक्झिस्ट म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी एकासाठी तरी होल्ड व्हायला पाहिजे आणि फॉर ऑलचं मिनिंग होतं सगळ्यांसाठी होल्ड व्हायला पाहिजे. ऍटलिस्ट कमीत कमी किंवा सगळ्यांसाठी. देअर एक्झिस्ट कमीत कमी एक असा x भेटला पाहिजे की x + 3 ची व्हॅल्यू 8 आली पाहिजे. मग असा x शोधा. असं कोणता नंबर आहे जो x आहे की त्याच्यामध्ये मी जर 3 ऍड केला तर मला 8 भेटणार आहे? बघा 5 x + 3 ची व्हॅल्यू काय ती तुम्हाला 5 + 3 म्हणजे 8 कमीत कमी 1 भेटलाय. म्हणजे हे जे ए स्टेटमेंट ते काय झालं तुमचं? ट्रू झालंय. ऍटलिस्ट 1 साठी होल्ड होत असेल तर ते ट्रू असणार आहे. बी ऑप्शन बघूया. बी काय दिलं? देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए. कमीत कमी असा
एक एलिमेंट भेटला पाहिजे की x+2 ची व्हॅल्यू 9 पेक्षा लहान आली पाहिजे. मग आता 1 घेऊ. x इज इक्वल टू 1 घेतला, मग x+1 काय येणार तुमचा 1 + 1 2 लेस दॅन 9 भेटतोय. आणखीन x इज इक्वल टू 2 घ्या. x+1 2 + 1 3 पण तो पेक्षा 9 आहे. देअर एक्झिस्ट मध्ये एकासाठी ट्रू झालं तरी ट्रू, म्हणजे बी सुद्धा हे स्टेटमेंट सुद्धा काय झालंय ट्रू. कमीत कमी एकासाठी म्हणजे 2 साठी होल्ड होते, 2 पेक्षा जास्त 2 साठी चेक केलं म्हणजे बी सुद्धा ट्रू आहे. सी बघा काय फॉर ऑल सगळ्या ए मधल्या सगळ्या एलिमेंटसाठी होल्ड झालं पाहिजे. काय x+6 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9 आली पाहिजे. मग आता हे आपल्याला बघायचंय. जर मी x ची व्हॅल्यू 1 घेतली तर x+6 तुमचा येणार आहे 6 + 1 7. 1 जर घेतलं तर हे ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 9 येत आहे. x ची व्हॅल्यू 2 घ्या. 2 जर घेतला तर x+6 तुमचं येणार आहे 8. 8 ग्रेटर दॅन 9. सगळ्यासाठी होल्ड झालं पाहिजे ना. आता x इज इक्वल टू 1 घेतलाय, x+6 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9 यायला पाहिजे. मग 7 ग्रेटर दॅन 9 हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. सिमिलरली 8 ग्रेटर दॅन 9 हे पण चुकीचं आहे. म्हणजेच काय सगळ्या एलिमेंट्समध्ये सेट ए मधल्या सगळ्या एलिमेंट्ससाठी हे होल्ड होत नाही, म्हणजे हे आलं फॉल्स. आणि तुम्हाला चेक करायचं होतं फॉल्स, म्हणजे इथंच आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट येतोय. पण तरी सुद्धा डाऊट न राहण्यासाठी आपण ऑप्शन नंबर डी सुद्धा चेक करून घेऊ. काय कमीत कमी असा एक एलिमेंट्स भेटला पाहिजे देअर एक्झिस्ट, म्हणजे x+x ची व्हॅल्यू लेस दॅन 10. आता x इज इक्वल टू 1 घेऊ. x+6 काय 1 + 6 7 लेस दॅन 10, म्हणजे कमीत कमी एक मला असा एलिमेंट भेटतोय की त्याची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान. म्हणजे डी नंबरचं स्टेटमेंट तुमचं काय होतंय ट्रू होतंय. आणि तुम्हाला चेक करायचंय फॉल्स, म्हणजे तुमचं या एमसीक्यूचा आन्सर येणार आहे सी. आता एमसीक्यू सॉल्व्ह करताना आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागलाय. जशी प्रॅक्टिस होणार आहे तसं वेळ कमी लागणार आहे. म्हणजे या एक्झाम्पलचा आन्सर आला ऑप्शन नंबर सी. तुमचा ऑप्शन नंबर सी काय असणार आहे करेक्ट असणार आहे. आणि तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर सेक्शन ए ला आपल्याला 3 मार्क आहे बघू. सेम बरोबर. सेक्शन ए मध्ये त्यांनी 1 मार्कसाठी क्वेश्चन विचारला. काय क्वेश्चन आहे? राईट द निगेशन ऑफ द स्टेटमेंट. काय स्टेटमेंट दिलंय? देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n+8 ग्रेटर दॅन 11. जर देअर एक्झिस्ट असेल तर देअर एक्झिस्ट ऐवजी आपण यूज करणार आहे फॉर ऑल. ग्रेटर दॅन सिम्बॉल असेल तर त्याच्या अपोजिट यूज करणार आहे लेस दॅन. कशासाठी? निगेशनसाठी. आता आन्सर राईट करायचा आहे. जर 1 मार्कसाठी क्वेश्चन असला तर स्टेटमेंट लिहून घेऊ. काय देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n such that n+8 ग्रेटर दॅन 11. मग निगेशन काय येणार आहे याचं? फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. सच दॅट यूज करा किंवा कॉमा यूज करा, काही फरक नाही पडत. तर मग आपण सच दॅट यूज करू. सच दॅट n+8 ग्रेटर दॅनच्या अपोजिट येणार आहे लेस दॅन ऑर इज इक्वल टू 11. हे झालं याचं निगेशन 1 मार्क्ससाठीचा क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे सेक्शन बी मध्ये 2 मार्क्स. ओके, सेक्शन बी मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2 मार्क्ससाठी मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवर. काय क्वेश्चन दिलेला आहे? युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट द स्टेटमेंट पॅटर्न्स p डबल इम्प्लाइज q अँड p अँड निगेशन ऑफ q और निगेशन ऑफ p अँड निगेशन ऑफ q आर लॉजिकल इक्विव्हॅलेंट. म्हणजे किती स्टेटमेंट्स दिलेले? p q हे 2 स्टेटमेंट्स दिलेले. त्यानंतर काय निगेशन p निगेशन q. त्यानंतर येणारे p डबल इम्प्लाइज q. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट p अँड q. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट निगेशन ऑफ p अँड निगेशन ऑफ q. त्याच्यानंतर हे 2 ब्रॅकेट कंबाईन करून आपला सॉरी तर अँड ट्रूथ टेबल. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतंय? 1 2 3 4 5 6 7 8 8 टेबल लागणार आहे. फर्स्ट म्हणू p, सेकंड q, निगेशन p निगेशन q, p डबल इम्प्लाइज q. त्यानंतर येणार आहे p अँड q. त्यानंतर निगेशन p अँड निगेशन q. परत काय म्हणता येईल मग? p अँड q और निगेशन p अँड निगेशन q. मग आता 2 स्टेटमेंटचे पहिले 2 सेकंड येणारचे 2 फॉल्स. एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. निगेशन p म्हणजे दोन्ही फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर पुढचे 2 ट्रू. निगेशन q म्हणजे फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. p डबल इम्प्लाइज q चा ट्रूथ टेबल आहे. जर दोन्ही सेम असतील तर आन्सर ट्रू येणार आहे. फॉल्स फॉल्स जरी असले दोन्ही सेम बाकी फॉल्स. p अँड q दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. पहिले 2 ट्रू आहे. स्टँडर्ड टेबल आहे लिहून घेऊ न विचार करता.
बरं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँडचा टेबल आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. ऑब्झर्व करा, शेवटच्या कॉलममध्ये शेवटच्या रो मध्ये दोन्ही ट्रू आहे, म्हणजे इथं ट्रू आहे, बाकी सगळे तुमचे फॉल्स येणार आहे. बरं, हा टेबल आणि हा टेबल याच्यामध्ये काय आहे सिम्बॉल? ऑर आहे. ऑर म्हणजे दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, टी आणि एफ. ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येणार आहे, दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे. इथं आलं ट्रू. काय चेक करायचं? ट्रूथ टेबलने लॉजिकल इक्वालंट आहे की नाही. याला नंबर 1 म्हणा, सॉरी याला नंबर 1 म्हणू, याला 2 3 4, इथे येणार आहे तुमचा 5 6 7 आणि 8. ऑब्झर्व करा, कॉलम नंबर 5 टी एफ एफ टी, कॉलम नंबर 8 टी एफ एफ टी, दोन्ही कॉलम सेम आहे, म्हणजे दोनचा आन्सर येणार आहे फ्रॉम कॉलम 5 and 8, both are identical, same, both are identical. Therefore P double implies Q and P and Q, or negation of P and negation of Q are logically equivalent. हे झालं तुमचं फायनल आन्सर 2 मार्क्ससाठी. आणि आपण हे जे काही रफ वर्क केलंय तुम्ही फायनल आन्सर मध्ये फक्त खोडून टाकणार आहात जेव्हा तुम्ही पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात तेव्हा. रफ वर्क साठी पेन्सिल जरी यूज केली तरी चालणार आहे. आता सेक्शन सी मध्ये त्यांनी सेक्शन सी मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवर 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन दिलेला आहे? एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म. खाली दिलेलं सर्किट आहे त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. म्हणजे काय आउटपुट येत आहे फॉर्म करायचंय. S1 S2 S1 डॅश S2 डॅश, म्हणजे याच्यावरून आपल्याला कळते आपल्याकडे 2 स्विच दिलेले, म्हणजे 2 स्टेटमेंट असणार आहे. लेट पी येणार आहे तुमचं स्विच S1, क्यू येणार आहे स्विच S2, निगेशन पी येणार आहे स्विच S1 डॅश, निगेशन क्यू येणार आहे स्विच S2 डॅश, आणि एल म्हणजे लॅम्प. खाली दिलेले जे सर्किट आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचंय. गिवन सर्किट इज एक्सप्रेस ॲज, आता अँड असेल तर म्हणणार आहे आपण सिरीज मध्ये, 2 स्विच जर सिरीज मध्ये दिले असेल तर अँड सिम्बॉल. ऑर म्हणजे दोन्ही कशामध्ये पाहिजे ना आपल्याला? पॅरलल मध्ये पाहिजे. मग आता ऑब्झर्व करा, S1 आणि S2 हे पॅरलल मध्ये, पण हा जो बॉक्स आहे स्मॉल बॉक्स S1 आणि S2 जे सर्किट फॉर्म केलंय ते S1 डॅशला पण सिरीज मध्ये, S2 डॅशला पण सिरीज मध्ये. पहिला हा बॉक्स सॉल्व्ह करून घेऊ, त्याच्यासाठी आपण ब्रॅकेट टाकू. S1 म्हणजे P. आता S1 आणि S2 पॅरलल आहे म्हणजे ऑर, S1 S2 ला पॅरलल आहे म्हणून ऑर, आणि S2 साठी आला Q. ब्रॅकेट कम्प्लीट. पण हा जो ब्रॅकेट आहे किंवा हे जे स्मॉल बॉक्स दिलेला आहे सर्किट दिलेलं आहे ते S1 डॅश आणि S2 डॅशला सिरीज मध्ये, म्हणजे मला अँड सिम्बॉल यूज करावा लागेल आणि दोघींना सिरीज मध्ये म्हणून ब्रॅकेट, म्हणजे काय म्हणतात निगेशन पी. आणि परत हे दोन्ही काय आहे सिरीज मध्ये म्हणजे तुम्हाला अँड निगेशन क्यू अशा प्रकारे आपण सर्किट एक्सप्रेस केलंय. पहिले येणारे पी, दुसरे येणारे क्यू, निगेशन पी निगेशन क्यू, त्यानंतर पी ऑर क्यू, त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू, त्यानंतर पी ऑर क्यू and negation P and negation P and negation Q. इथं काही 2 ट्रू 2 फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, दोन्ही फॉल्स, परत दोन्ही ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ऑरचा टेबल आहे, ऑरच्या टेबलमध्ये पी अँड क्यू दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे आन्सर, बाकी सगळ्या ठिकाणी ट्रू आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू, अँडच्या टेबलमध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे इथं ट्रू आहे शेवटची रो, बाकी सगळे तुमची फॉल्स येणार. बरं, ह्या दोन्ही टेबलमध्ये अँडचा यूज आहे. अँड म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. ऑब्झर्व करा कोणत्या ठिकाणी दोन्ही ट्रू दिसतात.
दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता सर्किटला इन टर्म्स ऑफ सिम्बॉलिक फॉर्म लिहिलं, स्विचिंग टेबल पण कन्स्ट्रक्ट केलाय आणि त्याच्यानंतर इंटरप्रिट करायचं म्हणजे व्हॉट इज द कन्क्लुजन. लास्ट कॉलम बघा, लास्ट कॉलम मध्ये सगळे फॉल्स आहे. म्हणजेच काय, सर्किट जरी बरोबर असलं तरी आउटपुट मध्ये जो काही लॅम्प आहे तो ग्लो होणार नाही. म्हणजेच काय म्हणता येईल, फ्रॉम लास्ट कॉलम आपल्याला आउटपुट करायचं किंवा इंटरप्रिट करायचंय. फ्रॉम लास्ट कॉलम लॅम्प विल नॉट ग्लो. अशा प्रकारे आपण 2025 ची जी बोर्डची क्वेश्चन पेपर होती त्या क्वेश्चन पेपरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरसाठी किती मार्काचा वेटेज होतं आणि कोणकोणत्या सेक्शनमध्ये क्वेश्चन विचारले होते ते बघितलं आणि त्यानुसार आपण ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत.